रेसिपींच हां दे. हा चल उरक बरं, आईकडे जायचं. नाही जायचं काय हो सारखं सारखं तिकडं. बरं मी जातो. तुम्ही पण नाही जायचं. का? नाही जायचं. अरे काय बोलती, का गोष्टी सांगाव्या लागतात भारती? अरे ह्या रुसवे, हे फुगवे, हा इगो, ह्या गोष्टी बाजूला ठेव ना. काय बाजूला ठेव, मीच सांभाळणार तुम्ही म्हातारपणी, कळलं का? बाकी कोण नाही ना तुम्हाला सांभाळायला. अरे काय संबंध भारती ह्या गोष्टींचा? काय बोलती तू? तुला काही गोष्टी कळतात का नाही? तुझा इगो आहे ना, बाजूला ठेव ना काही बाबतीत. हा, त्यात मम्मीचं पण तसं असतं. मग तुझी बायकोला चरचर करती, काय जे नाही ते बोलती. हा, माझं ऐकतच नाही. त्यात तुझं वेगळं असतं की नाही नाही तुम्हाला माझंच ऐकावं लागेल, मम्मीचं ऐकायचं नाही. अरे तुमच्या दोघींमध्ये आहे ना, मला आहे ना खूप त्रास होतो. तुमची भांडणं मिटवता मिटवता ना माझी मानसिकता काय होती ना, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. माझ्या मनात, माझ्या डोक्यात काय असतं. हां, मी येडा होतो अक्षरशः. माझ्या कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही. अरे माहिती आहे, अरे माझ्या आईने मला माहिती आहे लहानचं मोठं केलं, मला जन्म दिला, 9 महिने पोटात वाढवलं. हां, मला तिची थोडी जाण ठेवावं लागेल ना. तिला वाटतं ना माझ्या लेकाने माझं ऐकावं. प्रत्येक गोष्ट मी तुझी ऐकू आणि तुला वाटतं की हा नाही नाही माझंच ऐकलं पाहिजे. मी दोघींमध्ये आहे ना पूर्ण येडा होईल. आणि द्या ना सोडून, एकदाच आयुष्य आहे. हां, गुण्या गोविंदानं राहा, आनंदाने राहा. आयुष्य ह्या गोष्टींची थोडी जाण ठेव ना. अरे नातं टिकवायचं म्हटलं ना, प्रेमाने वागा ना, प्रेमाने बोला रे. काय होतं तुला माहिती आहे का? जेवढं तुम्ही प्रेम द्याल ना, प्रेमाने गोष्टी समजून घ्या. ती मम्मी येड्यावणी करते, तू कमीपणा घे. काही गोष्टींमध्ये स्वतःचं काहीतरी आहे हे असू दे ना. काही गोष्टीचं जरा का गांभीर्य ठेवा. अरे समाज, हे नातेवाईक, हे नावं ठेवायलाच बसले, ते तमाशात बघायला बसलेले आहेत. ह्यांना काही घेणं नसतं कोणाचं काय चाललंय. ह्यांना फक्त बघायचं असतात गोष्टी. अरे मी घरातला जबाबदार करता पुरुष आहे. हां, तुम्ही दोघींनी मिळून मला त्रास दिला. तुला माहिती आहे का मला किती त्रास होत असेल? हां, अरे हा पुरुष आहे ना, आतून किती रडत असेल तुला माहिती आहे का? हां, अरे तुम्हाला नाही दिसत त्या गोष्टी. आम्हाला कळतं आम्ही आतून किती रडतो. म्हणजे आम्ही दाखवत नाही फिरत. आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली असते. मला एवढं शेवटचं सांगणं आहे तुला की प्रेमानं सगळ्यांसोबत, घरातल्या कुटुंबासोबत व्यवस्थित वाग. आणि तुमच्या दोघींच्या त्रासामुळे आहे ना, मला कधी काय झालं ना, तर जबाबदार तू असशील. शेवटचं सांग.